ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की आपली जी बॅलन्स शीट आहे तर त्या बॅलन्स शीटमध्ये पहिलं लाँग टर्म बॉरोइंग येणार 7% डिबेंचर्स 1,00,000 आणि नंतर अदर लाँग टर्म लायबिलिटीज येणार ज्याच्यात प्रीमियम ऑन रिडम्शन येणार. प्रीमियम ऑन रिडम्शन 5,000. या दोघांची टोटल आपण इकडे घेणार 1,05,000. त्याच्यानंतर आता ॲसेट्समध्ये अदर नॉन करंट ॲसेट्स आहेत त्याच्यात डिस्काउंटच्या ऐवजी लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स येतील. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सची अमाऊंट 5,000 आणि करंट ॲसेट्समध्ये कॅश अँड कॅश इक्वलंटमध्ये बँक येईल 1,00,000 रुपये. म्हणजे आपण काय केलं, 1,00,000 रुपये जे मिळाले ते सरसकट पूर्ण आपल्याला बँकेतच मिळाले, ते आपण कॅश अँड कॅश इक्वलंटमध्ये दाखवले. जे 1,00,000 रुपये डिबेंचर्सचे मिळाले ते लाँग टर्म बॉरोइंग्समध्ये 7% डिबेंचर्स मिळाले. आणि इन फ्युचर जो आपण 5,000 रुपये प्रीमियम देणार आहोत तो आपण इक्विटी अँड लायबिलिटीजमध्ये अदर लाँग टर्म लायबिलिटीजमध्ये प्रीमियम ऑन रिडम्शन दाखवला आणि त्याचा जो काउंटर पार्ट आहे तर तो अदर नॉन करंट ॲसेट्समध्ये लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 5,000 असा दाखवला. तर सगळ्यांना बॅलन्स शीट कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना बॅलन्स शीट कळली का? पटापट रिस्पॉन्स येऊ देत सगळ्यांचे. ओके, थँक्यू. तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम. ओके, पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलेला आहे. आता मी तो रीड करतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे, गिव जर्नल एंट्रीज फॉर इश्यू ऑफ डिबेंचर इन केस ऑफ फॉलोइंग इन द फॉलोइंग केस अँड ऑल्सो प्रिपेअर बॅलन्स शीट इश्यूड 1,007% डिबेंचर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ 5% रिडीमेबल ॲट प्रीमियम ऑफ 5%. म्हणजे आपण जे इश्यू करताना त्यांच्याकडनं 5% कमी घेतलेले आहेत आणि रिडम्शन करताना त्यांना परत देताना 5% जास्त देतो आहे. तर आता अशा प्रकारचं आपण केस बघितली होती. तर आपण नॉर्मली काय करतो, आयदर 5 रुपये डिस्काउंटला टाकतो आणि 5 रुपये लॉसला टाकतो किंवा दोघांची टोटल 10 रुपये ही लॉसला टाकतो. जे दुसरं ऑप्शन आहे मोस्ट प्रोबेबली आपण ते यूज करतो की ज्याच्यात 5 रुपये डिस्काउंट आणि 5 रुपयाचा लॉस हे दोन्ही आपण लॉसलाच टाकतो. ठीक आहे. तर या केसमध्ये आता पहिली जी एंट्री होणार
ती 1000 × 95ची होणार, कारण 100चा डिबेंचर आपल्याला 5% कमी याला मिळालं, म्हणजे 5 रुपये कमी याला मिळाला, म्हणजे 95 रुपयाला मिळाला. तर आपण पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करूया. हा मनन पब्लिकेशनचा 8वा प्रॉब्लेम आहे. तर इथे फॉर्मॅट कसं आहे, इन द बुक्स ऑफ डॅश, खाली जर्नल एंट्रीज, त्याच्यानंतर डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट, क्रेडिट असा फॉर्मॅट आहे. नंतर पहिली एंट्री आपल्याला 95 रुपये मिळालेले आहेत. बँक अकाउंट डेबिट टू 7% डिबेंचर ॲप्लिकेशन 1000 × 95 असे 95,000 रुपये मिळाले. बँक अकाउंट डेबिट 1000 × 95 टू 7% डिबेंचर ॲप्लिकेशन 95,000. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. एंट्री सगळ्यांना कळली का? ओके. आता याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याचे पैसे डिबेंचर्सला ट्रान्सफर करायचे आहेत आणि प्रीमियम ऑन रिडम्शनला. तर दुसरी एंट्री नीट सगळ्यांनी बघा. दुसरी एंट्री मी कशी करतो. आता दुसरी जी एंट्री आहे, 7% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, आपल्याला इकडे 1000 × 95 मिळाले, म्हणजे इकडे 95,000 आले. त्याच्यानंतर लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर 1000 × 10 असणार या ठिकाणी. तर आता इथे 1000 × 10 10,000 येतील. त्याच्यानंतर 7% डिबेंचर्स 1000 × 10 1,00,000 आणि प्रीमियम ऑन रिडम्शन 1000 × 5 5,00,000. म्हणजे इकडे काय झालं, आपण जे 95,000 मिळाले ते पहिल्यांदा क्रेडिटचे डेबिटला टाकले. नंतर आपला लॉस होतोय 5 रुपये डिस्काउंटचा लॉस आणि 5 रुपये इन फ्युचर जे प्रीमियम देणार आहे तो 5 रुपयाचा लॉस, टोटल 10 रुपयाचा लॉस होतोय. तो लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचरला टाकला. नंतर टू 7% डिबेंचर 1000 × 100 आणि टू प्रीमियम ऑन रिडम्शन 1000 × 5 अशी आपण एंट्री केली. तर सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. जर नसेल कळली तर नाही सांगा. सगळ्यांना कळली का एंट्री? सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय येऊ दे. तर इकडे पहिल्यांची जे डिबेंचर्स आहेत ते लॉंग टर्म डिबेंचर्स 7% डिबेंचर्स हे 1,00,000चे आहेत. नंतर प्रीमियम या प्रॉब्लेममध्ये पण मागच्या प्रॉब्लेमसारखं आपण 5,000 देणार आहोत. अदर नॉन करंट ॲसेट्समध्ये लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हा 10,000चा येईल. मागच्याला 5,000चा आला होता, आता इकडे 10,000चा येईल. आणि जी कॅश अँड कॅश इक्वलंट आहे ती 95,000ची येईल. 95,000 आपल्याला मिळाले. डिबेंचर्स 1,00,000 आहे, प्रीमियम ऑन रिडम्शन 5,000 आहे. नंतर लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, डिस्काउंट आणि लॉस दोन्ही मिळून 5-5 10,000 आहे. आणि कॅश अँड कॅश इक्वलंटमध्ये आपले 95,000 आहेत. तर ही बॅलन्स शीट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. बॅलन्स शीट सगळ्यांना कळली का? पटापट रिप्लाय येऊ देत. ओके. तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम.
ओके, काय डाऊट आहे? एवढेच प्रॉब्लेम एकाच. हां वैभवी, हे कसं रिलेटेड प्रॉब्लेम आहेत सगळे. म्हणजे मी जी तुला केस शिकवली ना, ते टर्म्स ऑफ रिडम्शन, त्या सगळे एकच प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे हे सगळे जर प्रॉब्लेम कळले ना, केले ना, आणि तुम्हाला कळलं की ही केस पूर्णपर्यंत कळेल. आलं का लक्षात पल्लवी? आपलं वैभवी, हे मुद्दामून सगळे एकत्र घेतोय म्हणजे ती सगळी सिरीज तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर अजून कोणाला काय डाऊट्स आहे? वैभवी, पण तुम्हाला व्यवस्थित सगळं कळेल ना, सगळ्या केसेस, बॅलन्स शीट कशी केली जाते, त्याच्या जर्नल एंट्रीज कशा केल्या जातात, त्या तुम्हाला कळतील ना. बाकी काय नाही. आणि ते काय छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, असे मोठे प्रॉब्लेम नाही आहेत की त्याच्यात 4-5 एंट्री आहेत. बॅलन्स शीटमध्ये पण बरेच आयटम आहेत, मोजक्या 2 एंट्रीज आहेत प्रत्येक ह्याच्यात, आणि बॅलन्स शीटमध्ये 4 आयटम्स आहेत. त्यामुळे कसं तुमचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित येईल. ठीक आहे, तर आपण पुढचा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके, तर हा जो प्रॉब्लेम आहे, गिव्ह जर्नल एंट्रीज फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स इन फॉलोइंग केस अँड ऑल्सो प्रिपेअर बॅलन्स शीट. इश्यूड 1007% डिबेंचर्स ऑफ प्रीमियम ऑफ 5%. म्हणजे आता इकडे आपल्याला 5% एक्स्ट्रा मिळालेत आणि देताना 8% द्यायचे. देताना किती द्यायचे? 8% द्यायचे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट पण बनवायची आहे. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर हा 9वा प्रॉब्लेम आहे म्हणून पब्लिकेशनचा. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 100 रुपये फेस व्हॅल्यू आणि 5% प्रीमियम, म्हणजे 5 रुपये एक्स्ट्रा मिळालेले आहेत. 105 रुपये आपल्याला मिळालेत. म्हणजे इथे 1000 × 105 बँक अकाउंट डेबिट टू 7% डिबेंचर ॲप्लिकेशन 1000 × 105 मिळाले. ओके, आता हे जे पैसे मिळालेत याच्यापैकी 5000 रुपये सिक्युरिटीज प्रीमियमचे मिळालेत आणि इन फ्युचर आपल्याला 8% द्यायचे. म्हणजे तो आपला लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स आहे आणि तो काउंटर पार्ट भरणार प्रीमियम ऑन रिडम्शनला. तर पहिली एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. पहिली एंट्री सगळ्यांना कळली का? सगळ्यांचे पटापट रिप्लाय येऊ देत. पहिली एंट्री सगळ्यांना कळली का? ओके, तर आता दुसरी जी एंट्री आहे त्या एंट्रीमध्ये 7% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, इथे 1000 × 105 येणार. आपल्याला 105 रुपये आलेले आहेत आणि लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर आहे तो 8 रुपयाचा आहे, कारण 100 वरती 8% 8 येतात. 1000 × 8. आता इथे कसं आहे, 7% डिबेंचर 1000 × 100 आणि सेक्युरिटीज प्रीमियम 1000 × 5 येणार.
हजार इंटू 5 प्रीमियम ऑन रिडम्शन 1000 इंटू 8. तर इकडे 1000 इंटू 105 1,05,000. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर 1000 इंटू 8 8000 आणि 7% डिबेंचर 1000 इंटू 100 1,00,000. प्रीमियम ऑन रिडम्शन 1000 इंटू 5 5000 आणि प्रीमियम ऑन रिडम्शन 8000. तर आपल्याला मिळाले 1000 इंटू 105. तर 105 पैकी 100 रुपये फेस व्हॅल्यू राहणार आणि 5 रुपये सेक्युरिटीज प्रीमियमला राहणार. त्याच्यानंतर इन फ्युचर आपल्याला 8% एक्स्ट्रा द्यायचे, त्यामुळे 1000 इंटू 8 8000 लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स ते जाणार प्रीमियम ऑन रिडम्शनला. तर सगळ्यांना दुसरी एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना दुसरी एंट्री कळली का? पटापट सगळ्यांचे रिप्लाय येऊ देत. ओके. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायची आहे? बॅलन्स शीट बनवायची आहे. तर बॅलन्स शीटमध्ये पहिल्यांदी 7% डिबेंचर्स येणार आणि सेक्युरिटीज प्रीमियममध्ये रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये सेक्युरिटीज प्रीमियम पण येते, म्हणजे ज्याला आपण शेअर होल्डर्स फंड्स असं म्हणतो. शेअर होल्डर्स फंड्समध्ये रिझर्व्स अँड सरप्लस येतील, सेक्युरिटीज प्रीमियम 5000. नंतर अदर लॉंग टर्म लायबिलिटीजमध्ये प्रीमियम ऑन रिडम्शन 5000 येईल, म्हणजे सेक्युरिटीज प्रीमियम आपल्याला 5000 आहे आणि 8000 रुपये ही प्रीमियम ऑन रिडम्शन आहे. आपला लॉस 5000 रुपये एक्स्ट्रा मिळाले आणि 8000चा आपला लॉस आहे, जो प्रीमियमला काउंटर पार्ट करणार. नंतर अदर नॉन करंट ॲसेट्समध्ये पण लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हा 8000 येईल आणि कॅश अँड कॅश इक्विव्हलंटमध्ये बँक येईल 1,05,000. म्हणजे इथे टोटल 1,13,000 आली, इथे पण टोटल 1,13,000 आहे. म्हणजे आपण काय केलं, आपल्याला डिबेंचर्स आणि प्रीमियम हे दोन्ही मिळाले. 1,00,000चे डिबेंचर्स मिळाले, 5000 रुपये सेक्युरिटीज 5000 रुपये सेक्युरिटीज प्रीमियम मिळाला आणि या दोघांची टोटल बँक म्हणून इकडे दाखवली. आणि इन फ्युचर आपण 8000 रुपये प्रीमियम ऑन रिडम्शन देणार आहोत, तर त्याला आपण काय म्हणणार? अदर लॉंग टर्म लायबिलिटीजमध्ये प्रीमियम ऑन रिडम्शन म्हणणार आणि तो आपला लॉस आहे. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स आपण अदर नॉन करंट ॲसेट्समध्ये टाकणार आणि त्याची अमाऊंट 8000 आहे. तर अशी टोटल किती झाली आपली? 1,13,000 ही लायबिलिटी साईडची टोटल आणि 1,13,000 ही ॲसेट साईडची टोटल. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांना कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांचे पटापट रिप्लाय येऊ देत. हॅलो. ओके. तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.